ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। खरीप हंगामामधील सोयाबीन पिके येलो मोझॅकमुळे नष्ट झाली आहेत। सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतामधील पराठी, धान, मिरचीची पिके प्रभावित झाली आहेत, तर नदीलगत असलेली पिकेही खरडून गेली आहेत। त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय। याबाबत पुढाकार घेत तालुका खरेदी विक्री समितीच्या सदस्यांनी अध्यक्ष भास्कर येंगळे यांच्या पुढाकारामध्ये तहसीलदार बाबासाहेब टेळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत प्रति हेक्टर 50,000 रुपये देण्यात यावे ही मागणी लावून धरली आहे। येलो मोझॅकमुळे शेतकऱ्यांच्या हातामधील नगदी समजले जाणारे पीक हे नष्ट झाले आहे। पुन्हा सतत पडणाऱ्या पावसामुळे कपाशी पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव झालाय। ही पिके पिवळी पडली आहेत, त्यामुळे शेतकऱ्याला दुबार संकटांचा सामना करावा लागणार आहे। याबाबत तालुका खवीस सभापती भास्कर येंगळे यांच्या नेतृत्वामध्ये संचालकांनी एकत्र येत तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे। तर यावेळी संस्थेचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। याबाबत सभापती भास्कर येंगळे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत। भास्कर येंगळे सभापती खरेदी विक्री संस्था विहापूर। यावर्षी विहापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे आणि सतत येणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकावर येलो मोझॅक व करपा रोग आल्यामुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्याचप्रमाणे सतत येणाऱ्या पावसामुळे कपाशी पिकावर सुद्धा रोग आला आणि म्हणजे कपाशी पिवळे पडू लागले। याबाबतचे निवेदन आम्ही आज तहसीलदार साहेबांना दिलं आहे। मुख्यमंत्री साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना त्यांनी कळवावं आणि विहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विहापूर तालुका शेती खरेदी विक्री संस्थेचे मी अध्यक्ष आणि संचालक मंडळांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आणि शासनाकडे निवेदन पोहोचवावं असं आम्ही त्यांना विनंती केली। राजेश जांभुळे, C24 नागपूर।